नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आपण जी सिरीज स्टार्ट केलेला आहे 2023च्या एक्झामच्या अनुषंगाने, तिथे आपल्याला प्रिपरेशन करत असताना ऑप्शनल सब्जेक्ट कशा पद्धतीने चूज करायचा आणि तो चूज केल्यानंतर आपण प्रत्यक्षात त्याच्यामध्ये कोणकोणत्या टॉपिकला कशा पद्धतीने डील करायचं आहे हे स्टार्ट केलं होतं. आणि याच्यामध्ये प्रत्यक्षात काय लक्षात घ्यायचंय की ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय बाबतीमध्ये काही घटना घडतात त्याचा इम्पॅक्ट आपल्याला आपल्या असणाऱ्या सब्जेक्टमध्ये बऱ्याच वेळा विचारला जातो. मग एक मुद्दा येतो, तो म्हणजेच कुठला असेल इथं, तर जे वेस्टर्न कंट्रीज आहेत का, जे पाश्चिमात्य देश आहेत का, ते पाश्चिमात्य देश वारंवार भारताला एका गोष्टीबद्दल नावं ठेवताना दिसतात. ते म्हणजेच काय की भारतानं जगाला वैचारिक अशी कोणतीच देणगी दिली नाही. त्यावेळेस भारतीय प्रत्येक वेळेस एक मुद्दा त्या ठिकाणी ठामपणे सांगतात, आणि तो म्हणजे काय असेल इथं, तर भारतीयांनी आणि भारता माध्यमातून आलेली भूमिका म्हणजेच कोणती, तर चाणक्याची असणारी नीती. मग चाणक्याचे विचार ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये मांडले आणि त्यांचा रेफरन्स आपण आजची परिस्थितीमध्ये बघतो, आणि प्रत्येक असणाऱ्या स्टेजमध्ये प्रत्येक अँगलनं आपल्याला काय दिसतं इथं, तर चाणक्यांचा असणारे विचार हा अटॅच होताना दिसतो. म्हणून काय लक्षात घ्यायचं इथं आपल्याला की प्रत्यक्षात या चाणक्य नीतीचा रेफरन्स काय आहे, आणि सोबतच आपल्याला बघायचं आहे तो म्हणजेच काय की सप्तांग सिद्धांत काय. वारंवार पाश्चिमात्य देश ज्या पद्धतीने आपल्याला नावं ठेवतात, इव्हनली आपल्या असणाऱ्या विचारांना ते ऍक्सेप्ट करतच नाहीत. ते म्हणतात की जे काही विचार दिलेत ते आम्ही जगाला दिलेले आहेत, मग आमचे विचार आमचे प्रश्न म्हणजेच जगाचे प्रश्न, असा उल्लेख तिथं वारंवार करतात. आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचंय की आपल्या असणाऱ्या भारताचा रोल इथं खूप जास्त हायलाइट होताना दिसतो. मग याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे नाव येत असेल का, तर ते नाव येतं म्हणजे कोणाचं, चाणक्यांचं. त्यांनाच आपण कौटिल्य म्हणतो. या असणाऱ्या चाणक्यांनी एक महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय मांडला की तो कालखंड कुठला आहे पहा, 375 ते 300 बिफोर कॉमन एरा, म्हणजे ख्रिस्त जन्मापूर्वीच्याही 300 वर्ष अगोदरच्या कालावधीमध्ये ज्या व्यक्तीने एक वैचारिक भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्याच मुद्द्यांना आपण आजही फॉलो करतो. मग एवढी ग्रेट व्यक्तिमत्वाचा जर उल्लेख आपण याच्यामध्ये केला, तर त्यांनी त्यांच्या असणारी आयडियोलॉजी कशा पद्धतीने प्रेझेंट केली. बरं, यांच्या असणाऱ्या विचारांना मांडत असताना पाश्चिमात्य देशामध्ये असे कोणते विचारवंत होते की ज्यांनी थोडेसे सिमिलर याच असणाऱ्या मुद्द्यांना मांडण्याचा प्रयत्न करत होते, आणि त्या गोष्टी आपण आजच्या असणाऱ्या सेशनमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, ओके. हा, मग लक्षात काय घ्यायचं, ज्या वेळेस चाणक्याचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं तर ऑटोमॅटिकली आपल्याला मौर्य साम्राज्य प्रस्थापित करणाऱ्या व्यक्तीचा असणारा संदर्भ याच्यामध्ये येतो. मग चंद्रगुप्त मौर्याचा असणारा उल्लेख त्याच्यामध्ये करतो आपण. यासोबतच चाणक्याचा उल्लेख केल्यावर आपल्याला एक महत्वाचा मुद्दा दिसतो, ते म्हणजे त्यांचं पुस्तक. ते म्हणजेच कुठलं, तर अर्थशास्त्र. मग अर्थशास्त्र या पुस्तकाचा जर उल्लेख केला आपण, तर काय दिसतं आपल्याला की फक्त त्यांनी इकॉनॉमिक्स वरती बोललेत का, तर नाही, तर राजा कसा असावा या दृष्टिकोनातून त्यांनी प्रत्येक असणाऱ्या विषयाला तिथं टच केलेला आहे. प्रत्येक विषयामध्ये राजा हा तिथं काय पाहिजे, तर राजानं प्रत्येक असणाऱ्या विषयाचा अभ्यास हा चारी बाजूनं करणं अपेक्षित आहे, असा व्ह्यू तिथं मांडला जातो. मग या असणाऱ्या सप्तांग सिद्धांताचा असणारा उल्लेख करत असताना आपल्याला कोणत्या पुस्तकाचा रेफरन्स खूप महत्वाचा आहे, अर्थशास्त्र. मग या अर्थशास्त्र पुस्तकाच्या बाबतीमध्ये चाणक्य बोलताना काय बोलतायत पाहते, ते म्हणतात की हे अर्थशास्त्र जवळजवळ सर्व अर्थशास्त्रांचं संकलन म्हणून बनलेलं आहे.
म्हणजे या पुस्तकामध्ये फक्त तुम्हाला काहीच गोष्टी हायलाइट होत आहेत, काहीच गोष्टी त्याच्यामध्ये दिसत आहेत असं नाही, याच्यामध्ये सगळेच विषय आपल्याला अटॅच होताना दिसत आहेत हे लक्षात घ्यायचं. बरं, हे जेव्हा बघतो का तेव्हा हे काय म्हणतात, जे पृथ्वीचे संपादन आणि देखभाल करण्याच्या दृष्टिकोनातून प्राचीन शिक्षकांनी रचलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की तक्षशिलामध्ये ज्या पद्धतीनं शिक्षण दिलं जात होतं ते शिक्षण जगामध्ये राजकीय नीतिमूल्य शिकवणारं असणारं पहिलं विद्यालय म्हणून त्याचा उल्लेख आपण इथं करतो. मग या दृष्टिकोनातून आपल्याला बघायचं आहे की प्रत्यक्षात चाणक्याची असणारी नीती जिथं सप्तांग सिद्धांताचा उल्लेख आपण करतो तर तो मुद्दा कशा पद्धतीने हायलाइट होतोय आणि त्यांच्याच कालावधी दरम्यान आपल्याला काय दिसतं पहा, जिथं भारतामध्ये आपल्याला चाणक्यांचा असणारा विकास आणि चाणक्याचे असणारे विचार इथं प्रदर्शित होताना दिसत होते, त्याच परिस्थितीमध्ये थोडंसं आपण युरोपीय झोन मध्ये गेलो, थोडंसं आपण अथेन्स मध्ये गेलो, ग्रीस सिटी मध्ये गेलो तर तिथं दिसतं आपल्याला, तिथं कोण तर तिथं आहेत अरिस्टॉटल. अरिस्टॉटल कोण तर अरिस्टॉटल हे आपल्याला दिसतात ते कोण तर प्लेटोचे असणारे शिष्य. आणि प्लेटो कोण तर प्लेटो दिसतात आपल्याला सॉक्रेटिसचे असणारे शिष्य. मग सॉक्रेटिस, प्लेटो, त्यानंतर आलेले अरिस्टॉटल, यांचा असणारा अरिस्टॉटलचा जो कालावधी आहे का आपल्याला हा थोडा सिमिलर वाटतो. कोणाप्रमाणे तर इथं चाणक्याप्रमाणे वाटतो. मग अरिस्टॉटलनी कोणाला शिकवलं तर मॅसेडोनियाचे असणारे जे राजा आहे का त्या राजाच्या पुत्राला त्यांनी शिकवलं. आणि तो पुत्र म्हणजेच कोण तर तो पुत्र म्हणजे अलेक्झांडर दी ग्रेट. आपल्या सगळ्यांना माहित असेल, ज्या अलेक्झांडरनं जगावरती राज्य करण्यासाठी एक भूमिका स्टार्ट केली आणि प्रत्यक्षात तो भारतापर्यंत येऊन थांबला आणि भारतामध्ये त्याला थांबवण्याचं असणारं जे महत्वपूर्ण काम केलेलं आहे का ते काम कुणी केलंय तर चाणक्याने केलेलं आहे. मग इथं दोन विचारवंत सायमल्टेनियसली येत आहेत आणि त्या विचारवंतांचे असणारे विचारवंतांनी ज्या व्यक्तीला शिकवलं ती व्यक्ती त्या त्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये त्या त्या ठिकाणी त्या त्या प्रदेशामध्ये स्वतःचं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि त्या असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये पाहिलं तर आपण पहिला नावाचा उल्लेख करतो तो म्हणजे कोणाचा तर अरिस्टॉटलच्या बाबतीमध्ये पाहिलं तर अलेक्झांडर दी ग्रेट. या असणाऱ्या अरिस्टॉटलनं 2 पुस्तकं लिहिली. कोणासाठी या अलेक्झांडरनं कशा पद्धतीनं राज्य करावं, प्रशासन कशा पद्धतीनं करावं या गोष्टी हायलाइट करणारे 2 मुद्दे इथं आपल्याला मांडताना दिसत आहेत. मग याच्यामध्ये कोणतं असेल ऑन किंगशिप आणि सोबतच कन्सर्निंग कॉलनीज. हे 2 पुस्तक त्यांनी कोणासाठी लिहिली गेली तर ही 2 पुस्तकं अलेक्झांडरसाठी लिहिली गेली. आणि त्याच कालावधीमध्येच आपल्याला कोण डेव्हलप होताना दिसतात तर इथं चाणक्य कोणाला डेव्हलप करताना दिसतायत आपल्याला तर चंद्रगुप्त मौर्यांना डेव्हलप करताना दिसतायत. थोडासा फरक काय दोघांच्या विचारसरणीमध्ये, इव्हनली दोघांच्या असणाऱ्या गायडन्समध्ये, तर लक्षात घ्या हे जे पहिली व्यक्ती आहेत का इथं अरिस्टॉटल कोणाला टीच करतायत राजाच्या असणाऱ्या राजकुमाराला शिकवतायत. आणि त्याच परिस्थितीमध्ये चाणक्याचा उल्लेख केला तर चाणक्य एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती जो अशा असणाऱ्या जाती व्यवस्थेतून आला होता की त्या जाती व्यवस्थेला त्या कालावधीमध्ये वरिष्ठ मानलं जात नव्हतं, इव्हनली त्या असणाऱ्या यंत्रणेला कनिष्ठ जातीचा असणारा संदर्भ दिला जात होता. त्या व्यक्तीला शिकवतात आणि त्या व्यक्तीला काय करतात तर त्या व्यक्तीला एका उच्च पदावरती घेऊन जाण्याचा म्हणजे प्रदेशाचा राजा बनवण्याचा आणि अखंड भारताचा असणारा संकल्प पूर्ण करण्याचा अट्टहास या व्यक्तीच्या माध्यमातून ते पूर्ण करताना दिसतायत आपल्याला. म्हणून विचाराची आणि वैचारिक भूमिका जेव्हा बघतो का आपल्याला चाणक्य किती ग्रेट होते हे सुरुवातीला समजतं. मग चाणक्याचं असणारा बरेचसे सिद्धांत आहेत, चाणक्याने खूप काही गोष्टी मांडल्या आणि त्या असणाऱ्या गोष्टींमध्ये हायलाइट होणारी बाब म्हणजेच कोणते असेल तर त्यांचा असणारा सप्तांग सिद्धांत. आता चाणक्य काय म्हणतात माहितीये का की राजानं काय केलं पाहिजे तर राजानं शक्ती मिळवली पाहिजे. पॉवर गेन करणं खूप गरजेचं आहे, फक्त शक्ती मिळवून उपयोगाचं नाही, राजानं त्या शक्तीचा वापर करता आला पाहिजे. आणि त्या शक्तीचा वापर करून काय करायचंय तर त्याचा साम्राज्य विस्तार करायचंय. जोपर्यंत तुम्ही विस्तार करणार नाही तोपर्यंत तुमची शक्ती तिथे टिकणं पॉसिबल नाही. त्यामुळे त्यांनी शरीराच्या असणाऱ्या ज्या अंगापासून ज्या पद्धतीनं सृष्टी निर्माण झालेली आहे त्याच पद्धतीनं राज्य सुद्धा चालवायचं असेल तर तसे असणारे सप्तांग असणं गरजेचं आहे. ज्या सप्तांगाच्या नावाचा जर उल्लेख आपण केला तर सप्त अंग अशा असं आपण त्या ठिकाणी फोड करू शकतो. आणि मेन महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय ते राजाला काय म्हणून घोषित करतात शरीराच्या अवयवापैकी तर राजाला म्हणतात नाभी.
मग नाभी हे अशा पद्धतीनं काम करते, ही बॉडीची सेंट्रलाइज असणारं ऑर्गन आहे, त्या अनुषंगाने राजा हा स्ट्रॉंग पाहिजे, राजा सगळ्या गोष्टी कंट्रोल करणार असलं पाहिजे असा उल्लेख इथं करतायत. मग त्या सप्तांग सिद्धांताचा उल्लेख करत असताना तर राजाचे मुद्दे हायलाइट करतायत. इव्हनली राजाचेच फक्त मुद्दे हायलाइट नाही करत ते, तर राजा सोबत काय असणं गरजेचं आहे, राज्य कसा डेव्हलप होणं गरजेचं आहे, या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतात. मग इथं दिसतो आपल्याला या असणाऱ्या चाणक्याचा सप्तांग सिद्धांत. मग सप्तांग सिद्धांताचा उल्लेख केला तर इथं प्रत्यक्षात 7 पदांचा असणारा उल्लेख या ठिकाणी ते करतायत. मग ते कोणकोणत्या असणाऱ्या पदांचा उल्लेख याच्यामध्ये येतोय? मग सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे स्वामी, ज्यालाच म्हटलं जातं या ठिकाणी राजा. म्हणजे राज्याचा सगळ्यात महत्वाचा आणि गरजेचा घटक कोणता असेल तर स्वामी असेल, जो राजा असेल. नंतर दुसरा महत्वाचा घटक असेल तो म्हणजे अमात्य. मग अमात्याचा उल्लेख केला तर अमात्य म्हणजेच कोण, तर आजच्या कंडिशन मध्ये असणाऱ्या मंत्र्यांचा, मंत्रालयाचा रेफरन्स आपण त्याच्यामध्ये घेतो. म्हणजे राजानं काय केलं पाहिजे, सगळे निर्णय स्वतः न घेता या राजानं जे काही थिंकर्स आहेत, जे विचारवंत आहेत, जे तज्ञ लोक आहेत आणि जे एक्सपिरियन्स्ड लोक आहेत का, त्यांचा विचार त्यानं ऐकणं आणि तो विचार प्रत्यक्षात उतरवणं हे पण गरजेचं आहे असा उल्लेख या ठिकाणी केला जातो. आणि ते म्हणजेच कोणतर ते असतील अमात्य. राज्याचा अजून एक महत्वाचा अंग आहे तो म्हणजेच कोणता, तर जनपद. जनपद याचा नेमका अर्थ काय घ्यायचा, तर याच्यामध्ये 2 गोष्टी येतात. ते म्हणजेच कोणतं, एक तर असणारा प्रदेश आणि तिथली असणारी लोकसंख्या. मग राज्यामध्ये काय महत्वाचं आहे, राज्याची असणारी सीमा खूप जास्त महत्वाची आहे आणि त्या सीमेसोबतच काय महत्वाचं आहे तर तिथली लोकसंख्या ही तितकीच महत्वाची आहे. आणि जर चौथा अंग पाहिला तर दुर्ग. दुर्ग म्हणजे राज्याला जी काही बॉर्डर आहे का, ती बॉर्डर योग्य पद्धतीने परफेक्टली सेट असणं गरजेचं आहे, कारण ती संरक्षणासाठी महत्वाचे आहे आणि तो महत्वाचा अंग आहे असा उल्लेख या ठिकाणी करतायत. मग हा पार्ट असेल कशाचा, तर इथं दुर्गाचा. नंतर राज्य चालवायचं असेल तर काय महत्वाचं आहे, तर राज्य चालवण्यासाठी महत्वाचं आहे कोश. कोश म्हणजेच काय, या ठिकाणी महत्वाचा मुद्दा येतो संपत्ती. आणि तो राज्याकडे संपत्ती सुद्धा असलीच पाहिजे, कारण त्या संपत्तीच्या जोरावरती भविष्यातल्या काही घटना असतील, काही निर्णय घ्यायचे असतील, ते निर्णय आपल्याला फुलफिल होताना दिसत आहेत. हा महत्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्यायचा. नंतर येतो पार्ट कुठला, तर दंड. दंडचा उल्लेख इथं करायचा. सैनिक, सेना. सेना खूप महत्वाची आहे. सेनेशिवाय इथं या गोष्टी हायलाइट करणं पॉसिबल नाही. राज्याला तसं आपण डिफाईन करू शकत नाही, हे इथं लक्षात घ्यायचं. त्यानंतर महत्वाचा मुद्दा पाहिला तर तो म्हणजेच काय, मित्र. राज्याला स्ट्रॉंग बनवायचं असेल तर मित्रही खूप महत्वाचे आहेत. आता हे जे सप्तांगाचे 7 घटक आपण फक्त बघतोय, मी फक्त त्यांचे टायटल सांगितले तुम्हाला. याच पद्धतीचा उल्लेख प्लेटोनं कुठं केला होता, तर अथेन्स मध्ये केला होता, ग्रीस मध्ये केला होता. की तिथं सांगत होते की राजा कसा असला पाहिजे. तिथं प्लेटोनं सांगितलं होतं फिलॉसॉफर किंग कसा असला पाहिजे. त्यांनी कल्पनेतला राजा मांडला होता जो तत्वज्ञानी असेल आणि त्याच्याकडे महत्वपूर्ण गुणांचा संदर्भ असणं गरजेचं आहे असा राजा मांडला होता. आणि त्यांनी सांगितलं होतं राज्यातला एखादा घटक जरी नसला तरी पण राज्य हा डेव्हलप होऊ शकत नाही असं प्लेटोनं सांगितलं होतं. तसंच इथं चाणक्य म्हणतात की या असणाऱ्या घटकापैकी एक जरी घटक नसला तर राज्य स्वतःचा डेव्हलपमेंट करू शकणार नाही, त्यांची व्यवस्था योग्य पद्धतीने सेट होणं पॉसिबल नाही असा उल्लेख इथं केला. तो कुणी केला, तर तो केला इथं चाणक्याने. मग ह्या गोष्टी बघत असताना त्यांनी याचा उल्लेख कोणत्या अँगलनं केला, तर तुम्हाला राज्य चालवायचं असेल ना तर राज्याला महत्वपूर्ण संदर्भ जोडला जातो. तो म्हणजेच काय, त्यांनी या सप्तांगाला एका रथाप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय 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 महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचा अंग आहे तो म्हणजे स्वामी. तुम्हाला काय महत्वाचं आहे इथं, तर राजा खूप महत्वाचा आहे. कारण राजाला त्यांनी नाभीचा रेफरन्स दिलेला आहे आणि हे या नाभीच्याच माध्यमातून व्यक्ती शरीराच्या सगळ्या अवयवांना तिथं कंट्रोल करतो, इव्हनली कंट्रोल करू शकतो असा संदर्भ ते देत आहेत. याचा अर्थ असा नाही की आपण बुद्धीचा किंवा मेंदूचा वापर करत नाही, मात्र ते मुख्य घटक म्हणून काय म्हणतायत, नाभी म्हणतायत. आणि ते नाभीमध्ये ते कोणाला हायलाइट करतात, तर राजाला. मग राजासोबत काय महत्वाचं आहे, तर राजासोबत महत्वाचं आहे त्यांचे मंत्री. त्यांच्या मंत्र्याशिवाय ते राज्याचा गाढा योग्य पद्धतीनं ओढणं शक्य नाही. मग ह्या मंत्र्यासोबत काय महत्वाचं आहे, मंत्र्यासोबत महत्वाचं आहे जनपद.
आता जनपद बघितलं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हे जनपद म्हणजेच काय की राज्याची सीमा असेल, टेरिटरीचा भाग असेल, आणि यासोबतच काय येतं तर तिथली असणारी लोकसंख्या ही तितकीच महत्वाची आहे, असा उल्लेख या सप्तांग थेरीमध्ये मांडलेला आहे. म्हणजे लोकांसाठी जर कोणत्या गोष्टी केल्या नाही तर आपल्याला येस 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 सांगतो अजिंक्य सांगतो, क्वेश्चन कसा विचारला जातात हे पण सांगतो मी. मुद्दा कसा आहे पहा, इथं प्रत्यक्षात काय महत्वाचं आहे, टेरिटरी पण महत्वाची आणि लोकसंख्याही तितकीच महत्वाची आहे, आणि याच्यासोबत काय महत्वाचे तर इथं दंडनीती पण महत्वाची आहे, आर्मी सुद्धा महत्वाची आहे. म्हणजे लष्कर खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. जर लष्कर तुम्ही स्ट्रॉंग केलं नाही तर कोणताही राजा जो आपल्या शेजारी आहे का तो आपल्यावरती आक्रमण करेल आणि आपलं असणारं अस्तित्व संपवण्याचं काम इथं करणार आहे. त्यामुळं आपली लष्करी सेना खूप चांगली असणं गरजेचं आहे. सोबतच आपला जो फोर्ट आहे का, आपली जी तटबंदी असणार आहे का संरक्षणाची, ती खूप चांगली असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या संरक्षणाचा एक महत्वाचा भाग म्हणून आपण कोणाकडे बघू शकतो तर तो बघायचा आपल्याला या असणाऱ्या फोर्टकडे. आणि हे सगळं चालवायचं असेल, हा गाडा चालवायचा असेल तर तुम्हाला कशाची गरज आहे, तुम्हाला ट्रेजरीची गरज आहे, म्हणजेच तुम्हाला संपत्तीची, कोशाची गरज आहे. त्या ठिकाणी तुमचा असणारा जो काही खजिना आहे का तो एकदम योग्य पद्धतीने असणं गरजेचं आहे. मग हा खजिना आज आपल्या भारतासाठी आहे का नाही पुरेसा, हे आपण त्याच्यामध्ये आजच्या कंडिशन मध्ये बोलण्याचा प्रयत्न करतोच. तसं मग या सगळ्या गोष्टींसोबतच आपल्याला मित्र पण पाहिजे ना, आपण अलायन्स सुद्धा केला पाहिजे इतर असणाऱ्या देशांसोबत, शेजारच्या असणाऱ्या देशांसोबत आपण त्या ठिकाणी आघाडी करणं गरजेचं आहे, त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवणं गरजेचं आहे. म्हणून तर आपली पॉलिसी सुद्धा बघतो ना आपण आजच्या कंडिशन मध्ये, नेबरहुड पॉलिसी, लुक ईस्ट पॉलिसी, ऍक्ट ईस्ट पॉलिसी किंवा लुक वेस्ट पॉलिसी, ह्या ज्या पॉलिसी आणतो आपण, याचा मुद्दा म्हणजेच काय, चाणक्याचे मुद्दे आपण आजही आजच्या घडीला वापरताना दिसतायत आपल्याला. हे रेफरन्स इथं लक्षात ठेवायचं. म्हणजे जेव्हा जेव्हा वेस्टर्न कंट्रीज आपल्यावरती नावं ठेवतात की भारतानं काय दिलं जगाला, तर तेव्हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं येतो, तो म्हणजे काय, स्टेटला चालवायचं असेल तर तुम्हाला हे घटक खूप महत्वाचे आहेत. मात्र राज्याची व्याख्या सांगत असताना जे पाश्चिमात्य देश आहेत का, वेस्टर्न कंट्रीज, ते काय सांगतात माहितीये का, तर इथं डेफिनेशन स्टेटची काय, तर फक्त 4 भाग असतील. कोणता, एक तर असेल भूसीमा, दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणची असणारी लोकसंख्या, तिसरा घटक येतो तिथला असणारा प्रशासन असेल आणि न्याय व्यवस्था, आणि चौथा घटक म्हणजेच काय, तो प्रदेश कसा पाहिजे, तर तो प्रदेश पाहिजे सार्वभौम. हे 4 घटक हे कोण सांगतो, तर हे पाश्चिमात्य देश सांगतात. भूसीमा, लोकसंख्या, प्रशासन, न्याय व्यवस्था आणि सार्वभौम. मात्र याच मुद्द्यांना जेव्हा आपण कौटिल्याचा, चाणक्याचा उल्लेख बघतो का, चाणक्य त्याला 7 अंगाचा उल्लेख देतात, सप्तांग इथं घोषित करतायत. आणि सप्तांग सांगत असताना आपल्याला हायलाइट करून सांगतात की काय असणं गरजेचं आहे, राजा असणं गरजेचं आहे, स्वामी, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, दंड आणि मित्र, या सगळ्यांची खूप जास्त आवश्यकता असते आणि ते मुद्दे आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आणि राजा त्याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल त्या ठिकाणी व्यक्त करत असतो, म्हणून त्या गोष्टींकडे आपल्याला हायलाइट करून त्या मुद्द्यांना फोकस करणं गरजेचं आहे, असा उल्लेख याच्यामध्ये केला जातो. ठीक आहे, मग याच्यामध्ये प्रत्येक असणाऱ्या घटकाचा संदर्भ कसा आहे ते आपण थोडंसं पाहूया. सप्तांग सिद्धांत मांडत असताना चाणक्य काय म्हणतात माहितीये का, ते म्हणतात की स्वामी, राजा कसा असावा, देशाचा लीडर कसा असावा, त्याचे काही गुण सांगतायत. आता चाणक्याच्या काही गोष्टी बघत असताना आपल्याला काही गोष्टींबद्दल नक्कीच शंका उपस्थित होणार आहेत, काही गोष्टींबद्दल आपलं मत एकमत नक्कीच होणार नाही. मात्र त्या गोष्टी समजून घ्यायच्या आपण की तो कोणत्या कालावधीचा टप्पा होता आणि कोणत्या कालावधीमध्ये या घटना घडत होत्या. मग जर ख्रिस्त जन्मापूर्वीच्या घटना जर बघितल्या आपण तर तिथं या मुद्द्यांना महत्व तितकंच होतं ज्या असणाऱ्या मुद्द्यांमध्ये वर्णव्यवस्थेचा उल्लेख आपण त्याच्यामध्ये करतो. तर हे बघायचंच आहे आपल्याला, याला इग्नोर करायचं नाही, हे लक्षात घेऊया. मग हे म्हणतात की राजा कोण असावा, उच्च कुलीन व्यक्ती असावा, असा उल्लेख या ठिकाणी चाणक्य देत आहेत. यासोबत ते काय म्हणतात, राजा हा दानी असावा, राजाकडे कोणत्या मूळ गुणधर्मांचा रेफरन्स असावा की तो दानी असावा, जेणेकरून त्याच्या असणाऱ्या साम्राज्यामध्ये लोकांना राजाबद्दल असणारी आपुलकी वाढणार जेव्हा तो राजा दानी असेल. त्यानंतर राजा कसा असावा, तर राजा हा विनयशील असावा, म्हणजे राजाकडे कोणत्या स्वभावांची आवश्यकता आहे, कोणत्या असणाऱ्या
वागणुकीची गरज आहे तर तो विनयशील असावा. प्लस राजा हा सत्य बोलणारा असला पाहिजे. राजाचे मूलभूत वैशिष्ट्यांचा उल्लेख जेव्हा करतो का तेव्हा आपल्याला कळतं की राजा कसा असावा, तर तो सत्य बोलणारा असावा. प्लस राजा कसा असावा, तो अनुशासनशील असावा. म्हणजे त्यानं प्रत्यक्षात प्रशासन करत असताना जे वक्तव्य केलं त्याच्यावरती तो ठाम राहणारा असला पाहिजे आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी करणारा असला पाहिजे. कारण राजानंच अंमलबजावणी केली नाही तर प्रत्यक्षात प्रजा त्या गोष्टी ऐकणार नाहीत. जसं आपण परत अथेन्समध्ये जाऊया आणि त्या असणाऱ्या अथेन्समध्ये, ग्रीस मधल्या अथेन्समध्ये, तिथं सगळ्यात महत्वाचा व्यक्ती होता तो म्हणजेच कोण त्या ठिकाणी, सॉक्रेटिस. सॉक्रेटिस आपल्या लोकांना आणि आपल्या तरुण लोकांना काय करतोय, भरकटतोय. असा संदर्भ आला अथेन्स मधल्या राजकारणी लोकांना. म्हणून अथेन्स मधल्या राजकारणी लोकांनी सॉक्रेटिसला विषाचा प्याला दिला आणि ती शिक्षा करायची होती त्याच्यावरती. मात्र त्या कालावधीमध्ये तिथं सण उत्सव होता त्यामुळे त्याला शिक्षा त्या दिवशी दिली नाही, ज्या दिवशी शिक्षा सुनावली गेली. तेव्हा या सॉक्रेटिसचा असणारा शिष्य आहे प्लेटो. प्लेटोचा मामा हा राजकारणामध्ये होता. राजकारणात असल्यामुळे प्लेटोला खूप इझिली होतं या सॉक्रेटिसला त्यातून बाहेर काढणं. त्यासाठी ते सॉक्रेटिसकडे गेले आणि त्यांना म्हणले की मी तुम्हाला यातून बाहेर काढू शकतो, तुम्ही यातून मुक्तपणे बाहेर या आणि तुम्ही बाहेरच्या देशामध्ये निघून जा. तेव्हा सॉक्रेटिस प्लेटोला म्हणतात, जर मी या कायद्याचा भंग केला तर मला मानणारा प्रत्येक व्यक्ती भविष्यामध्ये कायद्याचा भंग नक्कीच करेल. त्यामुळं त्यांनी तो विषाचा प्याला प्यायला आणि स्वतःचा असणारा देहाचा त्याग केला स्टेटसाठी, राज्यासाठी. मग असे गुण असावे जसं सॉक्रेटिसला वाटत होतं, प्लेटोला वाटत होतं, तसेच मुद्दे आपल्याला कुठं दिसतात, चाणक्याच्या असणाऱ्या विचारामध्ये दिसतात, हायलाइट होताना दिसतात. मग ते काय म्हणतात इथं, तर इथं राजा कसा असला पाहिजे, अनुशासनशील असला पाहिजे, कायद्यांची अंमलबजावणी करणारा असला पाहिजे आणि सोबतच राजा कसा पाहिजे, संयमी पाहिजे, राजा हसमुख पाहिजे आणि राजा साहसी पाहिजे, हे लक्षात घ्यायचं. मग आजच्या कंडिशन मध्ये हे लागू होतं का? आजच्या परिस्थितीमध्ये राजा, हेड ऑफ द स्टेट, हा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे की नाही? मग काही उदाहरणांचा संदर्भ आपण याच्यामध्ये बघूया. आपण जेव्हा आपल्या भारताचा उल्लेख करतो ना, तेव्हा भारताच्या असणाऱ्या हेड ऑफ द स्टेटचा उल्लेख केला तर आपल्या भारतामध्ये घटनात्मकरित्या सुद्धा स्ट्रॉंग असणाऱ्या कोणत्या पदाचा उल्लेख करतो आपण, पंतप्रधान. मग भारतातला असणारा जो पंतप्रधान आहे का, तो जर स्ट्रॉंग असेल तरच आपले जे डिसिजन्स आहेत का, आपली जी फॉरेन पॉलिसी आहे का, ती अजून स्ट्रॉंगली अप्लाय होऊ शकते. मग आता सध्याला जर पाहिलं आपण तर 1991 पर्यंत आपण काय होतो, आपण शांततेचा स्वीकार करणारे होतो. 1991च्याही अगोदर गेलो आपण तर 1971 पर्यंत आपला भारत हा प्रॉपरली कोणासारखा वागत होता, नॉन अलाइनमेंट मुवमेंट सारखा. म्हणजे इथं काय करायचं आपल्याला, इथं कोणत्याच पद्धतीनं कोणत्याच गटामध्ये सहभागी व्हायचं नाही आणि शांतताप्रिय आपलं वागणूक करायचं आहे. मात्र जेव्हा आपल्यावरती हल्ले झाले, चीनने हल्ला केला, पाकिस्तानने हल्ले केले, तेव्हा आपण आपली पॉलिसी बदलली. मग आपले जे लीडर होते का, त्यांच्या पॉलिसी बदलण्याच्या निर्णयामुळे आपल्या देशानं पॉलिसी बदलली. म्हणून त्या देशाचा लीडर आहे का, तो खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. मग तसं जर पाहिलं 1991ला आपण एक सगळ्यात महत्वाची असणारी कॅम्पेन स्टार्ट केलं, ते म्हणजेच कोणतं, तर लुक ईस्ट पॉलिसी. म्हणजे आपण स्टार्ट केलं पूर्वेकडे पहा. मग आपल्या जवळचे जेवढे देश आहेत का पूर्वेकडं, त्या देशांसोबत आपण आपले मैत्रीपूर्ण संबंध वाढवायला सुरू केलं. मग जेव्हा हिथं ही संख्या बदलली, हिथं 1991 नंतर डायरेक्टली 2014ला जेव्हा देशाचा लीडर बदलले गेले, तेव्हा त्यांनी या पॉलिसीला फक्त नावात चेंज केलं आणि तिथं आणला कुठला मुद्दा, तर ऍक्ट ईस्ट पॉलिसी. म्हणजे फक्त बघू नका पूर्वेकडं, तर त्या असणाऱ्या पूर्वेकडच्या देशांसाठी कृती पण करायला सुरुवात करा, असा उल्लेख इथं मांडले गेले. म्हणजे आपल्या भारतासाठी लीडर किती महत्वाचं आहेत हे आजही बघतो आपण, आजच्याही कंडिशन मध्ये दिसतं. तसंच जेव्हा आपण अमेरिकेमध्ये विचार करतो, अमेरिकेमध्ये जो बायडन आत्ता आहेत त्यावेळेस अमेरिकेची परिस्थिती काय आणि ट्रम्प साहेब जेव्हा होते त्यावेळेस परिस्थिती काय, तिथं कोणता देश डायरेक्टली ऑपोज करत होता का, अमेरिकेचा रेफरन्स कशा पद्धतीनं स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे, त्या देशाचा लीडर खूप महत्वाचा असणं गरजेचं आहे ना. तसं आता आपण चायनामध्ये बघतो, चायनामध्ये जे असणारे जिनपिंग काय करतायत, तर स्वतःचाच असणारा कार्यकाल लाईफ टाइम साठी ऍज अ प्रेसिडेंट म्हणून ते जेव्हा दुरुस्ती करतात घटनेच्या अंतर्गत, तिथं आपल्याला दिसतं की लीडर कसा असणं गरजेचं आहे. सोबतच आपण ज्यावेळेस रशिया आणि युक्रेनच्या बाबतीमध्ये बघतो तर त्या वर्ल्ड लीडरचे डिसिजन्स कोणते आहेत आणि त्या डिसिजनमुळे त्याचा इम्पॅक्ट कसा होत जातोय, या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. म्हणून लक्षात घ्यायचं आपल्याला तो म्हणजेच काय की
इथं देशाचा स्वामी कसा पद्धतीनं डील करतोय आणि त्याचे गुणधर्म तो त्या ठिकाणी आणतोय की नाही, या गोष्टींवरनं देश किती स्ट्रॉंग आहे हे पण मुद्दे इथं हायलाइट होताना दिसत आहेत. यासोबत ते काय म्हणतात, जनपद. जनपद तितकाच महत्वाचं आहे. स्वामीनंतर अमात्य तर खूप महत्वाचं आहे. राजाला मदत करणारा, सपोर्ट करणारा असणारा जो काही सिस्टीम आहे का, तो आहे मंत्र्यांची. मग मंत्री त्या पद्धतीनं असणं गरजेचं आहे. आणि मंत्र्यासोबत काय महत्वाचं आहे, जनपद, ज्याच्यामध्ये काय काय येतं, टेरिटरी पण येतं आणि पॉप्युलेशन पण येतं. मग प्रदेशाचा विस्तार करणं हे राजाचं परम कर्तव्य आहे असा उल्लेख करतात. आणि हे विस्तार करत असताना तिथल्या लोकांची पूर्ण काळजी घेणं सुद्धा हे राजाचं परम कर्तव्य आहे असं काम सांगण्याचे या ठिकाणी उल्लेख करतायत तिथं कोण, तर चाणक्य. नंतर राजा त्याच्या प्रदेशाचं संरक्षण करणारा पाहिजे ना. जर त्याला त्याच्या प्रदेशाचं संरक्षण करता आलं नाही तर त्याच्यावरती लोकांचा विश्वास राहणार नाही. म्हणून लक्षात घ्यायचं इथं काय, ते म्हणतात जे दुर्ग आहे का देशाचं, ते दुर्ग स्ट्रॉंग पाहिजे. आणि ते कसं पाहिजे, तर त्यांनी 4 प्रकारच्या दुर्गांचा उल्लेख केला. मग कोणकोणते 4 प्रकारच्या दुर्गांचा, एक उल्लेख केला त्यांनी जलदुर्ग. जलदुर्ग म्हणजेच काय, त्या किल्ल्याच्या असणाऱ्या किंवा साम्राज्याच्या आसपास पाणी पाहिजे, तर त्याचा रेफरन्स मांडला. नंतर पाहिला त्या ठिकाणी धानवन दुर्ग. धानवन दुर्गाचा उल्लेख म्हणजेच काय, की चारही बाजूने वाळवंट आहे आणि त्याच्या दरम्यान मध्यभागी काय, त्या ठिकाणी राजाचं साम्राज्य आहे असा उल्लेख असेल. नंतर येतो वनदुर्ग. आता वनदुर्ग हे आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे, जलदुर्गही माहिती आहे आपल्याला. ज्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या असणाऱ्या किल्ल्यांचं वाचन करतो त्यावेळेस आपल्याला या दुर्गांचा रेफरन्स तर दिसतोच आपल्याला. त्यासोबतच असे काही दुर्ग आहेत ज्या दुर्गांमध्ये सगळ्या दुर्गाच्या आसपास हे पर्वतरांग आहेत आणि त्या पर्वतरांगाच्या बरोबर मध्यभागी असणारा तो दुर्ग असला पाहिजे. म्हणजे तिथं संरक्षणाला खूप जास्त महत्व दिलंय चाणक्यानं, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर देशाला चालवायचं असेल, राजाला चालवायचं असेल योग्य पद्धतीने त्याचं राज्य, तर त्याच्याकडे संपत्ती असणं खूप गरजेचं आहे. मग हा संपत्ती जो कोश आहे का, तो कशा पद्धतीनं संपत्ती मिळवलेली असली पाहिजे. मग त्यांनी उल्लेख केला तर काय, एक तर स्वतः मिळवलेली संपत्ती पाहिजे किंवा ती धर्माच्या मार्गाने. धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे ड्युटी. प्रत्येकानं प्रत्येकाचं काम करणं गरजेचं आहे आणि ते योग्य पद्धतीनं केलं तरच त्या ठिकाणी मुद्दा हायलाइट होतो आणि ते संपत्ती योग्य आहे असा उल्लेख इथं चाणक्य करतात. म्हणजे चाणक्य हेही सांगतात की आपण प्रत्येकानं आपली संपत्ती कोणत्या मार्गाने मिळवणं अपेक्षित आहे याच्यावरती ते हायलाइट होऊन बोलतायत. सोबतच आपल्या पूर्वजांनी जी संपत्ती कमवलेली आहे का, ती सुद्धा संपत्ती आपल्या राज्याच्या संपत्तीचा भाग असणार आहे. मग राजाच्या असणाऱ्या पूर्वजांनी जी संपत्ती अगोदर कमावून ठेवलेली आहे का, त्यालाही योग्य संपत्तीचा निकष त्यांनी जोडलेला आहे हे लक्षात घेण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा. हा झाला मुद्दा कोशाचा. मग आज आपल्या भारताचा उल्लेख जर आपण केला तर आपण आपला असणारा कोश वाढवण्याचा प्रयत्न करतो की नाही, मग ऑब्विसली करतो. ते कसं करतो, जर आपण बघितलं तर मागच्या 30 वर्षामध्ये आपल्याला आपला जो फॉरेन रिझर्व्ह आहे का, तो फॉरेन रिझर्व्ह आपण हा रशियाच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न केला ना मध्यंतरी. मग आपण या फॉरेक्स रिझर्व्ह मध्ये जवळपास 5व्या नंबरला येताना दिसतोय. मग हा फॉरेक्स रिझर्व्ह जर असला आणि आपल्या संपत्तीचा भाग जास्त असला, कारण सगळ्यात जास्त फॉरेक्स रिझर्व्ह आपण कोणाकडे बघतो, चायनाकडे. मग चायनाकडे तुम्ही म्हणताल तर अमेरिकेचा रेफरन्स का घेतला नाही, कारण अमेरिकाच मूळ त्याचा रेफरन्स डॉलरचा आहे ना पार्ट. तर डॉलर जगामध्ये स्ट्रॉंग असल्यामुळे त्याच्या तुलनेनं किती देशांकडे त्याची संपत्ती आहे हे काउंट केलं जातं, म्हणून अमेरिका इथे येत नाही. मग आपण बघतो चायनाचा रेफरन्स, मग चायनाकडे फॉरेस्ट रिझर्व्ह जास्त असल्यामुळं तो इतर देशांवरती डॉमिनन्स तयार करतो की नाही, इतर देशांवरती स्वतःचा प्रभाव निर्माण करतो की नाही, तर करतो. त्यामुळे भारतानं सुद्धा आपला कोश वाढवला पाहिजे आणि तो कोश कोणत्या मार्गाने वाढवणं अपेक्षित आहे, मग तो रेफरन्स बघत असताना इथं लक्षात काय घ्यायचं आपल्याला, मग इथं पार्ट येतो तो म्हणजे स्वतः निर्माण केलेला, धर्माच्या रस्त्यातून निर्माण केलेला. म्हणजे धर्माचा रस्ता पकडून मीन्स म्हणजे काय, प्रत्येकानं आपापली ड्युटी करणं हे गरजेचं आहे. नंतर पूर्वजांनी प्राप्त केलेल्या असणाऱ्या संपत्तीचा रेफरन्स याच्यामध्ये आणला जातो. नंतर महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजेच कोणता, तर दंड. दंडाचा रेफरन्स घ्यायचा, तो म्हणजेच काय, तर सैनिक खूप जास्त आणि खूप मोठ्या पद्धतीनं स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. जर सैन्य साठा योग्य नसेल तर कोणताही देश त्यांच्यावरती आक्रमण करू शकतो. एक्झाम्पल दाखल तुम्हाला घ्यायचं झालं तर आपण फायर पॉवर इंडेक्स बघत असतो पहा, आणि या फायर पॉवर इंडेक्स मध्ये भारताची रँक आहे 4th नंबरची.
म्हणजे भारत जगामध्ये सैन्याच्या बाबतीमध्ये पाहिलं तर कितव्या नंबरवरती जाताना दिसतो आपल्याला भारत, तर 4थ्या नंबरवरती आहे. नंबर 1 ला आपण अमेरिकेचा उल्लेख करतो, नंबर 2 ला आपण रशियाचा उल्लेख करतो, नंबर 3 ला चायना आणि नंबर 4 ला आपण भारताचा उल्लेख याच्यामध्ये करतो. त्यामुळं दंड म्हणजे सैनिकांची संख्या आपल्याकडे योग्य असणं गरजेचं आहे, कारण साम्राज्य विस्तार वारंवार करणारच आहेत आणि त्या साम्राज्य विस्ताराला थांबवायचं असेल तर आपण ऑलरेडी तयार पाहिजे, असं चाणक्य तिथं सांगतायत. आणि हे सांगत असताना काय म्हणतात, सैनिक कसे पाहिजेत, सैनिक हे आज्ञाधारी पाहिजे. म्हणजे राजानं सांगितलेला प्रत्येक निर्णय हा त्यांनी त्या ठिकाणी आज्ञेच्या स्वरूपामध्ये स्वीकारला पाहिजे आणि त्यांनी त्याच्यावरती वर्क केलं पाहिजे, असा उल्लेख इथं करतात. प्लस सैनिक कसे पाहिजे तर प्रशिक्षित पाहिजेत, म्हणजे प्रत्येक असणाऱ्या गोष्टीसाठी ते तत्पर पाहिजेत. कधी कोणती घटना होईल त्या गोष्टी सांगता येत नाहीत, म्हणून ते तत्पर असणं गरजेचं आहे. आणि महत्वाचा मुद्दा, प्रत्येक सैनिक हा धैर्यशील असला पाहिजे, कारण जर पेशन्स नसतील तर काय होऊ शकतं, तर कोणताही एखादा सडन डिसिजन होऊ शकतो आणि त्याचा परिणाम युद्धामध्ये होऊ शकतो. युद्ध नकोय चाणक्याला. चाणक्य काय म्हणतात, जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा युद्ध केलंच पाहिजे, मात्र युद्ध हे आपल्यावरती थोपवलं जाता कामा नये. आपण ते युद्ध आपल्या प्लॅनिंग न केलं तर ते योग्य ठरू शकतं, असा उल्लेख या ठिकाणी म्हणतायत. म्हणजे आपला सैन्य साठा हा खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. या गोष्टी जेव्हा बघतो का, तेव्हा आजच्या परिस्थितीचं आपण विवरण तिथं बघूया. या सप्तांग सिद्धांतामध्ये काही गोष्टी आजही लागू होत आहेत का, तर यस, लागू होत आहेत. आणि त्या गोष्टी बघत असताना आपण पहिला मुद्दा घेतो तो म्हणजेच काय, स्टेट कसा पाहिजे, स्टेट कॅपेबल पाहिजे. म्हणजे राज्य आता सक्षम पाहिजे. राज्य सक्षम नसला तर राज्याचा असणारा उद्दिष्ट हेतूच साध्य होत नाही आणि राज्य हा दुर्बल बनून कोणताही इतर देश त्यांच्यावरती आक्रमण करू शकतो आणि आपली पॉलिसी राबवू शकतो. आजच्या कंडिशन मध्ये पाहिलं तर तुम्हाला पाकिस्तान आणि चायना या 2 देशांच्या उदाहरणावरून समजत असेल, पाकिस्तान आज कॅपेबल नाही, त्यामुळे चायना आपले सगळी धोरणं कोणावरती लादतो, पाकिस्तानवरती लादतो. श्रीलंकेचं उदाहरण घेऊया आपण, बांगलादेशचं उदाहरण घेऊया, नेपाळचं उदाहरण घेऊया. हे जे देश आहेत का ते स्वतः स्ट्रॉंग नाहीत, त्यामुळे त्यांना डिपेंड राहावं लागतं चायनावरती. म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा की प्रत्येक स्टेटनं हे कॅपेबल असणं गरजेचं आहे आणि त्यांनी त्यांची स्वतःची कॅपॅसिटी वाढवणं गरजेचं आहे, असं चाणक्य म्हणतात. आणि तो मुद्दा घेत असताना काय लक्षात घ्यायचा, कारण जगामध्ये ग्लोबल गव्हर्नमेंट आहे का, ज्यावेळेस आपण येस 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 करतो बघा, ज्यावेळेस आपण जगाचा उल्लेख करतो का, तर जगामध्ये ग्लोबल गव्हर्नमेंट असतं का, जागतिक शासन व्यवस्था आहे का, जागतिक प्रशासन आहे का, तर नाही. त्याच्यामुळं जगात कोण कुणी कोणत्या पद्धतीनं डिसिजन घेईल, कोणता देश आक्रमण करेल, कोणता देश त्या ठिकाणी घातपात करेल, याचा संदर्भ देता येत नाही. म्हणून प्रिपेअर राहणं गरजेचं आहे आणि स्टेट त्यासाठी कॅपेबल असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी स्टेटनं काय केलं पाहिजे, आपली सिक्युरिटी स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे, आपलं स्वतंत्र संरक्षण ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी स्वतःची ताकद वाढवणं गरजेचं आहे, पॉवर गेन करणं गरजेचं आहे. आणि ते पॉवर वाढवायचं कसं, चाणक्य हे सांगतात ना सप्तांग सिद्धांतमध्ये, कसं वाढवायचं पॉवर, अलायन्स करून. म्हणजे काय, वेगवेगळ्या देशांसोबत मिळून आपण काय करायचं, आपल्या असणाऱ्या देशाची ताकद वाढवायची. आपल्याला अलायन्स करूनच आपण त्या गोष्टी वाढवू शकतो. प्लस सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपली इकॉनॉमी जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही देशासोबत इझिली डील करू शकत नाही. त्यामुळे आपण आपल्या संपत्ती वाढवण्याच्या मागे त्या ठिकाणी लागणं आवश्यक आहे. आणि आज बघतो आपण प्रत्येक देश हा स्वतःला इकॉनॉमिकली स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न तिथं करत असतो. ते मुद्दे इथं लक्षात घ्यायचे. सोबतच त्या देशाने ठरवलेल्या पॉलिसीज, त्या देशाने घेतलेले निर्णय, त्या देशाने राबवलेले निर्णय हे खूप महत्वाचे असतात. मग राजानं काय करायचं, राजानं एकट्यानं पॉलिसी तयारी करायची नाहीत, राजानं त्या पॉलिसी तयार करण्यासाठी फ्लेक्झिबल राहणं गरजेचं आहे ना. गरजेनुसार त्याला पॉलिसी बदलाव्या लागतील, गरजेनुसार त्यांना धोरण नवीन आणावे लागतील. आणि ते आणत असताना ते काय करायचं, त्यांनी एक्सपर्ट लोकांचे रेफरन्स घ्यायचे. जे अनुभवी लोक आहेत का, त्या अनुभवी लोकांच्या विचारांच्याच माध्यमातून त्या राजानं काम करायचं आणि मग त्या पॉलिसीना राबवायचं. आणि याच मध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे लोक. तुम्हाला माहित असेल आत्ताच्या कंडिशन मध्ये आपण इंडियन डायस्पोरा हा शब्द ऐकतो. मग भारतीय विचारवंतांचा उल्लेख असा आहे, जिथं जिथं भारतीय लोक असतील का त्यांच्यासाठी कोणत्या ना कोणत्या गोष्टी करणं अपेक्षित आहे. मग जसं आता आपले पीएम साहेब ज्या ज्या देशांमध्ये व्हिजिटिंगला जातात
तिथल्या तिथल्या भारतीय मूळ वंशाच्या नागरिकांसोबत ते मीटिंग करतात, एक कॉन्फरन्स भरवतात. ते का गरजेचं असतं? कारण जो इमोशनल बॉन्ड असतो का देशासोबत, भले त्या नागरिकांनी त्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल तरी त्यांचा इमोशनल बॉन्ड हा भारतासोबत कायम असतो. त्यामुळे त्या लोकांसाठी करणं गरजेचं आहे. प्लस त्या करत असताना आपल्या अंतर्गत लोकांचं नुकसान करायचं नाही आणि भारतीय लोकांसाठी योग्य पद्धतीचे डिसिजन घेणं गरजेचंच आहे. त्यामुळं लोकांचा विचार तर अतिशय महत्वाचा आहे. प्लस आपला फोकस कुठं पाहिजे? डिफेन्स वरती पाहिजे. आपण जर सक्षम नसू तर आपल्यावरती बऱ्याच वेळा आक्रमण केलं जाईल आणि त्या ठिकाणी आपण आपलं साम्राज्य गमावू शकतो असा उल्लेख सांगितला. आणि हे सांगत असताना ते काय म्हणतात? स्टेटनं तयारीत राहायचं. बघा चाणक्य काय करतात? चाणक्य प्रत्येक गोष्ट अगोदरच तिथं कन्फर्म करतात. स्टेटनं कसं तयार पाहिजे? स्टेटला या गोष्टीत तयारी पाहिजे जे ट्रॅडिशनल युद्धाचे मार्ग आहेत का, म्हणजे जे पारंपरिक युद्ध आहेत का ते तर होणारच आहेत. ते लोक आपल्यावरती आक्रमण करणार आहे, आपण स्ट्रॉंग नसू तर इतर राज्य आपल्यावरती आक्रमण करणार आहे, तर ते होणारच आहे. ट्रॅडिशनल मार्गाने लोक आक्रमण करणार आहेत. मात्र तुम्ही नॉन ट्रॅडिशनल मार्गाने आक्रमण होणार आहे याच्यासाठी सुद्धा प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही भविष्यामध्ये सायबर हल्ला होणार आहे त्यासाठी प्रिपेअर राहा. भविष्यामध्ये आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी तर बायो वेपनचा वापर केला जाणार आहे, व्हायरसेस त्याचा वापर केला जाणार आहे त्या ठिकाणी, त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा असा उल्लेख याच्यामध्ये चाणक्य खूप अगोदरपासून इथं करून सांगतायत. त्याच्यामुळे लक्षात काय घ्यायचं आपल्याला की ते म्हणतात ट्रॅडिशनल आणि नॉन ट्रॅडिशनल भविष्यामध्ये कोणताही नवीन संकट आला तर त्या संकटाला आपण तयार असणं गरजेचं आहे. मग जगाला आणि वेस्ट कंट्रीजला आपण आत्ता सांगू शकतो त्या ठिकाणी की बाबांनो तुम्ही ज्या गोष्टी आत्ता सांगताय का ह्या गोष्टी आम्हाला चाणक्याने खूप अगोदरच तिथं जस्टिफाय करून दिलेल्या आहेत आणि त्यांचा रेफरन्स आपण आजही वापरतो हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा. नंतर आपण कसे स्ट्रॉंग पाहिजे? आपण आपल्या पॉलिसीच्या माध्यमातून त्या पॉलिसीवरती जेवढे जेवढे डिसिजन्स घेतो, जे निर्णय घेतो का ते निर्णय सुद्धा आपले खूप महत्वाचे आहेत हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग जेव्हा आपण या असणाऱ्या सप्तांगाचा उल्लेख करतो का तेव्हा त्याला आज कोणती नावं आहेत ते फक्त इथं बघण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. मग कोणत्या नावाचा रेफरन्स बघतो पहा. पहिल्यांदा येतो मुद्दा स्वामी. स्वामी म्हणजे कोण? त्यावेळेस असणारा किंग. आज कोण आहे? तर त्या संबंधित देशाचा असणारा लीडर. त्या रेफरन्सेसचा उल्लेख आपण याच्यामध्ये करायचे. सोबत जर पाहिलं या ठिकाणी तर लक्षात काय घ्यायचे? यस, पुढचा मुद्दा अमात्य. अमात्य म्हणजेच कोण? मिनिस्टर्स, मंत्री. आज कोण आहेत? आजच्या कंडिशन मध्ये त्या मंत्र्यांचा रेफरन्स ऍज अ मॅनेजर म्हणून पण घेऊ शकतो आपण, तो एक लक्षात घ्यायचा मुद्दा. सोबतच जनपद. जनपद म्हणजे देश, कंट्री. मग याच्यामध्ये काय बघतो आपण या ठिकाणी? मार्केटिंग असेल, कस्टमर्स असतील, यांचा रेफरन्स आपण याच्यामध्ये बघतो. सोबत सगळ्यात महत्वाचा मुद्दा दुर्ग. दुर्गचा उल्लेख केला तर काय? फोर्ट. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पार्ट काय आजच्या कंडिशन मध्ये? आपल्या देशाचं इव्हनली ज्या देशामध्ये हा विचार चालवायचा आहे, चाणक्यांचा मुद्दा चालवायचा आहे, तिथं इन्फ्रास्ट्रक्चर खूप महत्वाचं आहे ना, ते लक्षात घ्यायचं. नंतर इथं कोणता? कोश. कोश म्हणजे ट्रेझरी, म्हणजेच फायनान्स सुद्धा त्या देशाचं स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे हे लक्षात घ्यायचं. नंतर दंड. दंड म्हणजे आर्मी, म्हणजेच आता आपण टीम वर्क जे करतोय का, मिलिटरीचे असणारे तिन्ही फोर्सेस ज्या पद्धतीने आपण रन करतोय का तेही खूप महत्वाचं आहे. नंतर आहे मित्र, अलाय. आपण त्यासोबत देशांसोबत, इतर देशांसोबत आघाडी करणं किंवा मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं, अलायन्स करणं हे खूप गरजेचं आहे, ते लक्षात घ्यायचं आपल्याला, त्याचा रेफरन्स. आणि आता सध्याला आपण काय करतोय तर ऍज अ मेंटर म्हणून त्या देशांना मदत देऊ शकतो, त्या देशांची मदत घेऊ शकतो. हे सगळे मुद्दे आजही लागू होतात जे चाणक्यांनी अगोदर सांगितले होते. ठीक आहे. म्हणजे एवढे मोठे ग्रेट विचारवंत यांनी प्रत्यक्षात करून दाखवलं. जेव्हा अरिस्टॉटलचा उल्लेख करतो, अरिस्टॉटलनी अलेक्झांडर दी ग्रेटला शिकवलं. मात्र अरिस्टॉटलनी अलेक्झांडर दी ग्रेट यांना हे काय करत होते, जगावरती राज्य करण्याचा प्रयत्न करत होते का याच्या विचारामध्ये ते जास्त अडकलेच नाही. त्यांनी त्यांचं काम चालू केलं. मात्र जेव्हा चाणक्याबद्दल बोलतो का, चाणक्य कसे वाटतात, चाणक्याने प्रॉपर गाईड केलं चंद्रगुप्त मौर्यांना. मग याच असणाऱ्या मौर्य साम्राज्याची असणारी तिसरी व्यक्ती सम्राट अशोक, त्यांनी काय केलं? अखंड भारताचं असणारं स्वप्न पूर्ण केलं. कारण आपल्या अखंड भारतावरती साम्राज्य करणारे फक्त दोनच व्यक्तींची नावं आपण बघतो आणि त्या दोन व्यक्तीपैकी एक नाव आहे सम्राट अशोकांचं आणि दुसरं नाव आहे समुद्रगुप्तांचं. समुद्रगुप्त हे मौर्य नाहीत तर ते कोण आहेत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता का? अख्ख्या संपूर्ण अखंड भारतावरती साम्राज्य निर्माण करणाऱ्या दोन व्यक्तींचा रेफरन्स बघतो आपण, सम्राट अशोक आणि दुसरी व्यक्ती आहे समुद्रगुप्त. तर समुद्रगुप्त हे कोणत्या डायनेस्टीचे होते ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगणार आहात. ओके. तसंच असेच इंटरेस्टिंग फॅक्ट
असेच भारतीय विचारवंत, पाश्चिमात्य विचारवंत हे शिकण्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट असेल तर आपण ऑप्शनल सब्जेक्ट घेऊ शकतो एमपीएससी यूपीएससी मध्ये. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, त्यासाठीची असणारी आपली बॅच स्टार्ट होते 1 नोव्हेंबर पासून. आणि त्या असणाऱ्या बॅचला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये तुम्हाला ते बॅचेस अवेलेबल होणार आहेत. आणि याच्या डेमो लेक्चर्स पाहिजे असतील तर तुम्हाला डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत. द इन्फिनिटी अकॅडमीचं असणारं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये बॅच कोड वापरा PSIR 1509 आणि याच्या माध्यमातून तुम्ही या असणाऱ्या ऑप्शनलला जॉईन करून घेऊ शकता. आणि महत्वाचा मुद्दा जर पाहिला तर हा सेशन एंड करताना मी एक सगळ्यात महत्वाचा असणारा श्लोक जे चंद्रगुप्त मौर्यासाठी तयार केला होता कुणी चाणक्याने, तो असणारा श्लोक म्हणतो आणि आजचं सेशन इथं थांबवतो. काय बघा या ठिकाणी, सुखस्य मूल धर्म, धर्मस्य मूल अर्थ, अर्थस्य मूल राज्य, राज्यस्य मूल इंद्रिय जय, इंद्रियाजयस्य मूल विनय, विनयस्य मूल वृद्धपसेव, वृद्धोपसेवाय विज्ञान, विज्ञान्य आत्म्यान्न संपदेत आणि संपादिताम्य जिताताम्य भवती, जिताम्य सर्वार्थ संयुजते. म्हणजे कशामुळे कोणती गोष्ट होत राहते, म्हणजे सुखाचं मूळ कोणतं आहे तर धर्म आहे, धर्माचं मूळ कोणतं आहे अर्थ आहे संपत्ती, अर्थाचं मूळ काय आहे राज्य आहे, राज्याचं मूळ काय त्या ठिकाणी आपल्या इंद्रियांवरती आपण विजय मिळवणं हे त्या ठिकाणी राज्याचं मूळ असणार आहे. आणि इंद्रियांवरती आपण जे राज्य त्या ठिकाणी किंवा आपण जे नियंत्रण मिळवतो त्याचा रेफरन्स घेण्यासाठी काय त्याचा आहे, त्याचा मूळ आहे विनय. आपण किती विनयशील आहोत त्याच्यावरती तो मुद्दा डिपेंड राहतो. नंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या विनयाचं मूल काय या ठिकाणी की आपण आपल्या राज्याची सेवा कोणत्या अँगलनं करतो हा रेफरन्स त्याच्यामध्ये येतो. ठीक आहे, झाले चालेल सर आता. ओके, नंतर पाहतो आपण काय या ठिकाणी तर या सगळ्या गोष्टींचाच अंतिम फल काय आहे तर राज्य कशा पद्धतीने डेव्हलप होतोय तो मुद्दा याच्यामध्ये येतोय, हे लक्षात ठेवण्याचं काम करायचं आपल्याला. ठीक आहे, ओके. तर ह्या रेफरन्सच्या अनुषंगाने चाणक्य किती ग्रेट होते, त्यांचा रेफरन्स कसा होता आपल्या आयुष्यामध्ये हे आपण बघू शकतो. तर त्यांच्या असणारे सप्तांग सिद्धांताचा रेफरन्स घेऊन प्रत्येक देशानं त्यांचं असणारं जे काही थॉट्स आहेत का ते जर स्वीकारले तर त्यांचा देश हा ऑब्विसली स्ट्रॉंग होऊ शकतो आणि भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणींना तो तिथं टॅकल करू शकतो, जसा आपला भारत आता सध्याच्या कंडिशनमध्ये करतोय. या गोष्टी आपण इथं लक्षात ठेवूया. ठीक आहे, चालेल. मग आय होप आजचं सेशन समजलं असेल, चाणक्याबद्दलचे असणारे मुद्दे समजले असतील. असंच भेटूया आपण नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थांबूया इथं आपण. थँक्यू.